नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता वरळीमध्ये डोममध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरेंची ही पत्रकार परिषद असेल. पत्रकार परिषदेमध्ये कायदे तज्ज्ञ सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. वरळीच्या डोममध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी ठाकरे गटाकडून महत्त्वाचे खुलासे केले जातील, पुरावे दिले जातील. त्यामुळे ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागले. तर यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या प्रकारचे मुद्दे असतील? अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयानं राखून दिलेल्या चौकटीमध्ये दिला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावे मांडू शकतात. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या 2013 साली झालेल्या निवडीचे दाखले देऊ शकतात. 2013 मध्ये राहुल नार्वेकर पक्षप्रमुख निवडीवेळी उपस्थित असल्याचा पुरावा देऊ शकतात. 2012 ते 2022 दरम्यानच्या प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांचे व्हिडिओ सुद्धा दाखवू शकतात. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून. निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स आहेत? महत्त्वाची पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. विविध प्रकारचे पुरावे दिले जातील, व्हिडिओ सुद्धा दाखवले जातील. काय अधिकची माहिती आहे? नक्कीच श्वेता, मागच्या आठवड्यामध्ये अध्यक्षांनी जे आहे ते अपात्रतेबाबतचा निकाल दिला आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून जे आहे ते महापत्रकार परिषदेचं आयोजन जे आहे ते वरळी डोम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की भव्य दिव्य स्टेजची उभारणी जी आहे ते वरळी डोममध्ये करण्यात आलेली आहे. जनता न्यायालय, सत्य ऐका आणि विचार करा, अशा आशयाची स्क्रीन, भली मोठी स्क्रीन जी आहे ती स्क्रीन देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन आपल्याला छोट्या स्क्रीन दिसत आहेत. या स्क्रीनवरती उद्धव ठाकरेंच्या वतीने जे आहे ते विविध व्हिडिओ जे आहेत त्या या व्हिडिओ या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. कारण की उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांच्याकडे काही पुरावे जे आहेत ते पुरावे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. अध्यक्षांनी निकाल देत असताना पक्षप्रमुख या पदावरती जे आहे ते हे समोर ठेवून जो आहे तो निकाल दिला होता आणि ते अवैध अशा पद्धतीने पक्षप्रमुख पद आहे असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच विषयीचे 2013 पासून ते 2022 पर्यंत ज्या त्यांच्या सभा झाल्या, त्यांच्या प्रातिनिधिक सभा झाल्या किंवा त्यांची जी शिबिरं झाली त्याविषयीच्या सर्व पुरावे जे आहेत ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे मे 2023 मध्ये जो निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाने, जे काही गाईडलाईन दिल्या होत्या अध्यक्षांना, त्या सूचनेनुसार अध्यक्षांनी निकाल दिलेला नाही. या विषयीचं तुलना जी आहे ते म्हणजे जे अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे आणि जो निवडणूक आयोगानं जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता त्या दोन्ही निकालांची तुलना जी आहे ती तुलना या पत्रकार परिषदेमध्ये केली जाणार आहे. उद्धव ठाकरे असतील आणि सर्व ठाकरे गटाचे जे मुख्य नेते जे आहेत ते नेते देखील या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत. आणि विशेष म्हणजे अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, हे नेते देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर ज्येष्ठ विधिज्ञ, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, त्याचसोबतच ज्येष्ठ काही वकील जे आहेत ते वकील देखील या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत. आणि विस्तृत माहिती जी आहे ती माहिती इथे दिली जाणार आहे. 2 दिवसांपासून आपण पाहतोय की संजय राऊत देखील त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्याच नजरा लागल्या. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.